सो हाय गाईज, मी आहे शशांक आणि मी आपलं स्वागत करतो TR मुंबईकर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आणि माझे पप्पा आम्ही दोघं आलो होतो राम जन्मोत्सव सोहळ्यासाठी आमच्या गावी म्हणजेच आमटेम खारकलाईमध्ये। तेही सकाळ सकाळ उठून दिवारोहा मेमू पॅसेंजर गाडीने। ही गाडी दिव्यावरून सकाळी 8:45ला सुटते। तर आम्हाला गाडीमध्ये तर डब्यामध्ये बसायला भेटलं, पण पुढे ही गाडी खूप पॅक झाली कारण बरेचसे लोक राम जन्मोत्सवासाठी आपापल्या गावी जाणार होते। तर ह्या गाडीने आम्हाला सकाळी 11:15च्या सुमारास कासू या रेल्वे स्टेशनवर सोडलं। तर कासू रेल्वे स्टेशनपासून बसने फक्त 5 मिनिटात आम्ही आमच्या गावी पोहोचतो, म्हणजे आमटेम खारकलाईमध्ये। तर तिकडे पोहताच आम्ही पाहतोय तर सुरू झालं होतं दरवर्षीप्रमाणे कीर्तन आणि भजन। हे पहा, हे आहे आमचं गाव आमटेम खारकलाई, तालुका पेण, जिल्हा रायगड। ब्रह्मदेव भगवान विष्णूंकडे गेले आणि रावणाचे नित्यांकित सुरवर झाले समस्त ब्रह्मदेव। तर आज तर खूपच गर्दी होती आणि पाळणा सजवणं चालू होतं श्रीराम जन्मोत्सवासाठी। तर या गर्दीमध्ये वाट काढत मी आणि माझ्या पप्पांनी श्री राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचं दर्शन घेतलं। तर मी आणि माझे पप्पा श्रीरामाचं दर्शन झाल्यानंतर इथेच कीर्तन भजन ऐकत बसलो होतो, कारण थोड्याच वेळात 12 वाजणार आणि त्यानंतर इथे खूप गर्दी होणार, कारण राम जन्मोत्सव सोहळा सुरू होणार आहे। तेव्हा इथे पाय ठेवायला देखील जागा उरणार नाही, एवढी इथे गर्दी होते। आता लवकरच 12 वाजणार आहेत आणि राम जन्मोत्सव सोहळा पूर्ण होणार आहे। प्रत्यक्ष सूर्य प्रभू परमात्मा माध्यान्नाची दिनकर पळभर होय स्थिर। हे पहा, गावातील सर्व लेडीज इथे येऊन उभ्या आहेत, खूप गर्दी झालेली आहे। आणि हे तुम्हाला राईट साईडला जे दिसतंय ते आमचं घर आहे, रामाच्या मंदिराच्या एकदम बाजूला आहे। अभिजित मुहूर्त आहे, पुनर्वसु नक्षत्र आहे, वार मंगळवार आहे, पुनर्वसु नक्षत्र आहे, कर्क लग्न आहे, अभिजित मुहूर्त आहे आणि असा मुहूर्त आहे कौशल्या मातेच्या आणि त्या महालावर वाद्यांचा गजर होत आहे आणि अशा वाद्यांच्या गजरमध्ये सुशोभित दाही दिशा, त्या दाही दिशा सुशोभित झाले, सुशोभित दाही दिशा आनंद नरनारी शेषा नाही कौशल्याची भार प्रगटला राघव आयोनी संभव प्रगटला
श्रीराम कृष्ण हे विष्णूचेच अवतार असल्यामुळे इथे कृष्णाच्या नावाने हंडी देखील फोडली जाते. आणि हे पहा, हे आमचं घर, इकडे राईट साईडला जे दिसतंय ना ते आमचं घर. त्या घरासमोरच हा सर्व सोहळा साजरा होतो. आणि आता आपल्याला कृष्णाच्या नावाने हंडी फोडताना दिसणार आहे. चला तर श्रीराम जन्मोत्सवानंतर पाळण्यातील बाळ रामाचे आणि श्रीरामाचे पुन्हा एकदा दर्शन घेऊया. श्रीरामाच्या जन्मोत्सवानंतर कीर्तनासोबत बाळ रामाचे आणि बाळ कृष्णाच्या नावाने सर्व बायका इथे फुगड्या करतात आणि नाचतात. त्यासोबत काही आपले पतीसोबत देखील फुगड्या करतात आणि नाचतात. ते पहा आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्व बायका इथे बसल्या आहेत, तर सर्व पुरुष मंडळी मंदिराच्या या बाजूला आहेत. इथे आपल्याला मंदिराचे व गावचे सभासद आणि कार्यकर्ते पाहायला मिळतात. जन्मोत्सव सोहळा आणि कीर्तन सोहळा झाल्यानंतर सर्व गाव म्हणजे आजूबाजूचे 7 गावं इथे येऊन या राम जन्मोत्सव सोहळ्याचा भोजनाचा म्हणजे महाप्रसादाचा लाभ घेतात. तर आम्ही देखील या महाप्रसादाचा संपूर्ण लाभ घेतला आहे. तर सर्व सोहळा पार पडल्यानंतर आम्ही आलो आहोत आमच्या कुलदेवतांच्या दर्शनासाठी, जे आमच्या घराच्या जस्ट बाजूला आहेत. कारण दरवर्षी ते प्रत्येकाच्या घरी 1-1 वर्ष असतात. तर दरवर्षी अश्विन नवरात्रीमध्ये ते पुढल्या कुटुंबाकडे सुपूर्द केले जातात. तर हे आहेत आमचे कुलदैवत श्री खंडोबाराया भैरीभवानी गंगागौरी यांचं आता आम्ही दर्शन घेतोय. तर सर्व झाल्यानंतर पुन्हा आम्ही श्रीरामाच्या दर्शनाला आलो आणि इथून आता आम्ही पुन्हा मुंबईला जाणार आहोत. तर आमच्या गावचा श्रीराम जन्मोत्सव सोहळा हा तुम्हाला पाहून कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या डेस्टिनेशनवर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना रामनवमीच्या आणि श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान,
जय सियाराम, जय हनुमान.